कम्प्युटर, IT आणि कोणताही सॉफ्टवेअर रिलेटेड कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असतो, सर IT कंपनीमध्ये नेमकं काम काय असतं? एवढ्या सर्वोत्तम पॅकेजच्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना मिळतात तरी कशा? आणि जर ह्या मिळत असतील तर आम्ही काय करायला हवं की जेणेकरून आम्हाला देखील अशा प्रकारच्या सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळतील? आता हे प्रश्न विद्यार्थ्यांना पडणं स्वाभाविक आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी जर तुम्हाला इथपर्यंत जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कंपन्यांच्या प्रकारानुसार ही कामं वेगवेगळी असतात. सॉफ्टवेअर कंपनीत काम वेगळं आहे, मेकॅनिकल इंडस्ट्रीत काम वेगळं आहे, मॅन्युफॅक्चर मध्ये काम वेगळं आहे. आपण फोकस करूया सॉफ्टवेअरला. आता सॉफ्टवेअरमध्ये नेमकं काम काय असतं तर कोडिंग, टेस्टिंग, डेव्हलपमेंट, सपोर्ट, मेंटेनन्स अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये हे काम केलं जातं. मग आता हे जर काम आणि ह्या अशा प्रकारच्या सेक्टरमध्ये आपला प्रवास करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रोग्रॅमिंगचं प्रॅक्टिस. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक गोष्टीचा ऍप्लिकेशन ओरिएंटेड विचार करा. म्हणजे ही गोष्ट आपल्याला कशा प्रकारे ऍप्लिकेशनमध्ये आणू शकतो, याचा रिअल टाइम अप्रोच कसा राहील, एवढ्या गोष्टी केल्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराव. कुठलंही क्षेत्र असो, सराव शिवाय पर्याय नाही. आणि हो, या करिअरच्या प्रवासात कोणतीही शंका आली तर उदय सर तुमच्या नेहमी सोबतच आहेत.